मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण असेल. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. ही माहिती तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज आपण चर्चा करणार आहोत की दीर्घकाळासाठी गुंतवणूक जर करायची असेल तर मार्केटमध्ये कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर मार्केटकडे जर आपण अभ्यासपूर्ण दृष्टीने जर पाहिलं तर मार्केट हे कधी वर जाईल तर कधी खाली येईल. आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन सांगताय तुम्ही. मार्केटमध्ये जुनंच आहे सगळं, पण आपल्याला लक्षात येत नाही. बुल रन येतात, बेअर रन पण येतात आणि मार्केट कधी साईडवेजही चालत राहते. पण हे किती वेळ चालतंय, मागं काय हिस्ट्री झालेली आहे आणि कधी बेअर रन येईल कधी बुल रन येईल हे आपण पाहत नाही. आणि आपण जर पोर्टफोलिओ बनवला असेल सध्याच्या काळामध्ये 1-2 वर्षापासून तर मार्केट हे चालतच नाही आहे. तर ह्या 2 वर्षामध्ये जर तुम्ही पोर्टफोलिओ बनवला असेल तर तुमचा पोर्टफोलिओ कधी रेड होत असेल तर कधी ग्रीन होत असेल. आणि तुम्ही जर ह्याला कंटाळून जर तुम्ही सगळे शेअर सेल केले आणि मार्केटमधून बाहेर पडलात तर नुकसान मार्केटचं होणार नाही आहे. मग किती वर्षापर्यंत थांबावं लागेल. कमीत कमी हे जे बुल रन आणि बेअर रन येतात आणि जातात हे जे चक्र आहे मार्केटचं, तर हे चक्र 5 ते 10 वर्षापर्यंत चालत असते. पण मी कधी एंट्री करतो आणि माझी जी एंट्री आहे ती माझी एंट्री कधी होईल त्यावर मला फायदा किती होणार हे ठरत असते. माझी जर चुकीच्या ठिकाणी एंट्री झाली, समजा एखादा शेअर खूप पळतोय आणि तो पळणारा शेअर मी पाहायला लागलो की तो 50 रुपयाचा 100 झाला, 100चा 150 झाला, 150चा 200 झाला आणि मग मला राहत नाही. आणि मग मी काय करतो की त्या शेअरमध्ये एंट्री करतो. तो शेअर घेतो की लोकाचे दुप्पट झाले, तिप्पट झाले, 4पट झाले आणि मी एंट्री करतो. आणि माझी एंट्री झाल्यानंतर तो शेअर कदाचित 200चा 250लाही जाईल, 300लाही जाईल. पण तिथून पुन्हा तो 2-3 वर्ष जर चालला नाही, खाली 150 आणि 100पर्यंत आला तर मी टिकत नाही, मी निघून जातो. त्यामुळे माझी एंट्री कधी होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर माझी एंट्री योग्य ठिकाणी झाली तर माझा हा पैसा बनू शकतो, कारण त्या बुल रन आणि बेअर रनमध्ये दोन्हीमध्ये मी येईल आणि माझा पैसा हा बनल्या जाईल. त्यामुळे दीर्घकाळासाठी जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर याकडे तुम्ही लक्ष देऊ नका की मार्केट पडतंय का मार्केट वर जातंय. फक्त तुम्ही जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे 15, 20, 25 स्टॉक जे तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ॲड केलेले आहेत त्या स्टॉकवर फक्त लक्ष ठेवा. त्याचे रिझल्ट कसे आलेत हे बघा. त्याच्यामध्ये संधी मिळते का पुन्हा गुंतवणूक करायची हे बघा. एखादा स्टॉक तुम्ही घेतलेला आहे, समजा तो 50 रुपयाला आहे आणि तो 2 वर्ष चाललाच नाही, कधी 30 येतो, कधी 40 येतो, कधी 50 येतो, 60 होतो, असा चालत आहे. तर ह्या 2 वर्षामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर महिन्याला 500, 1000, 2000, 10000 जे काय टाकत असाल तर ह्या 2 वर्षामध्ये म्हणजे 24 महिने तो शेअर तुम्हाला गुंतवणुकीची संधी देत आहे. 24 महिने, दर महिन्याला तुम्ही 1500, 2000, 4000 त्याच्यात टाकत गेलात तर तुमची क्वांटिटी ही हळूहळू वाढत जाणार आहे. फक्त फंडामेंटल चांगले असलेल्या, सेल्स प्रॉफिट चांगले असलेल्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर तुम्हाला ही संधी आहे की 2 वर्ष एकदम तुमच्याकडे पैसे नाहीत, दर महिन्याला तुम्ही कमवत आहात, काहीतरी इन्कम आहे तुमचं जे असेल ते, तर त्याच्यातूनच तुम्ही थोडी थोडी रक्कम टाकणार आहात. तर ह्या महिन्यात थोडी, त्या महिन्यात थोडी, जर एखादा शेअर असाच 20, 25, 30 महिन्यापर्यंत जर चालला नाही तर तुम्हाला दर महिन्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी मिळत जाईल. तर आपण आता सेन्सेक्स आणि निफ्टी 50चे बुल रन आणि बेअर रन हे बघणार आहोत. हा सेन्सेक्सचा चार्ट आहे. या सेन्सेक्सच्या चार्टमध्ये तुम्हाला मी दाखवतो की हा सुरुवातीपासून चार्ट आहे, तुम्ही बघू शकता इथं. तर इथं तुम्ही बघा की हा 1986 ते 1990 पर्यंत मार्केट, फक्त मार्केटचं रिटर्न किती आहे 20%. म्हणजे जर इथं 86 ते 90 म्हणजे ह्या 4 वर्षामध्ये जर कोणी गुंतवणूकदार 86लाच इथं जर एंट्री केली असेल तर 4 वर्ष त्याचा पैसा बनला नाही तर तो टिकणार नाही, बरोबर की नाही. आता 86 ते 90 झाल्यानंतर 90च्या पुढं काय झालं हे बघा. 86 ते 92 ज्यानं विकलं नाही, 90 पर्यंत पाहिलं होतं 20% रिटर्न होते. पण ज्यानं विकलं नाही, जो 86 पासून टिकून आहे आणि फक्त पुढे 2 वर्ष थांबला तर त्याचे रिटर्न किती बनलेले आहेत बघा तुम्ही.
पहिले 20% होते, आता 667% रिटर्न हे सेन्सेक्सनं दिलेले आहेत. आणि जर इथं एंट्रीला जर आपण 2-3 वर्ष वाट पाहून जर विकून निघून गेलो तर आपल्याला हे जे वाढलेले आहे 667% हे आपल्याला मिळालं नसतं. मग असे हे बुलरन आणि बेअर रन हे चालूच राहतात. पुढं बघू. पुढं जर बघितलं तर आता 92 ते 96 पुन्हा 4 वर्ष सेन्सेक्स हा जागेवरच आहे, काहीच रिटर्न नाही सेन्सेक्समध्ये. तुम्ही बघा इथं 92 ते 96 या 4 वर्षामध्ये सेन्सेक्सनं काहीही रिटर्न दिले नाहीत. पुढं बघू. 96 ते 2000 96 ते 2000मध्ये 26%च रिटर्न आहेत, जास्तही नाहीत. आता आपण 92 पासून पाहत आहोत. लक्षात ठेवा 92 पासून 96 पर्यंत आणि 96 पासून 2000 पर्यंत 26% रिटर्न मिळालेले आहेत. 2000च्या पुढे बघू. 2000 ते 2003 इथं बघू शकता. इथं आता -44 झाले, म्हणजे 26% जे मागं मिळाले होते 4 वर्षात ते आता मायनस झाले. म्हणजे टोटलमध्ये काय झालं, ह्या टोटल 10-11 वर्षामध्ये, ह्या 11 वर्षामध्ये तुम्ही इथं बघू शकता 92 ते 2003 ह्या 11 वर्षामध्ये सेन्सेक्स हा -32% आहे. मग आता बघा इथं टिकणारा माणूस टिकेल का? जर 11 वर्ष रिटर्नच मिळाले नाही तर टिकणार नाही. जर तुम्ही 1992ला जर तुमची एंट्री असेल, इथं जर तुमची एंट्री असेल तर तुम्ही इथून पुढे इतक्या वर्ष टिकणार नाहीत. म्हणून एंट्री खूप महत्त्वाची आहे. तुम्ही एंट्री कधी घेताय तर त्याच्यावर तुमचा पैसा हा बनणार आहे. तर पुढं बघू. आता पुढं जर बघितलं तर 2003 ते 2007 इथं बघा, पुन्हा 2003 ते 2007 हा सेन्सेक्सचा आपण बघत आहोत. लक्षात ठेवा 2003 ते 2007 तर ह्याच्यामध्ये 582% रिटर्न सेन्सेक्स, म्हणजे 582% सेन्सेक्स वाढलेला आहे ह्यात किती 4 वर्षामध्ये. आणि मग जर ह्या 10 वर्षामध्ये जर कोणी इथं एंट्री केली तर लगेच त्याचा पैसा बनेल. कोणी इथं केली तर त्याला वेळ लागेल, कोणी इथं केली तर वेळ लागेल, इथं केली तर त्याला 10 वर्ष त्याचा पैसाच बनला नाही. आणि तिथून पुढे मग 4 वर्ष म्हणजे 14 वर्षामध्ये त्याला 582% रिटर्न म्हणजे सेन्सेक्स वाढलेला दिसत आहे. पुढं जर पाहिलं, पुढं बघा आता 2007 ते 2013 पुन्हा 6 वर्ष 2007 ते 2013 या 6 वर्षामध्ये सेन्सेक्स -6% म्हणजे सेन्सेक्स वाढलेला नाही. तर सेन्सेक्सचं मी ह्याच्यासाठी दाखवायलो. कोणतीही कंपनी दाखवलं तर तुम्ही म्हणाल की ही कंपनी अशी चालते, दुसरी वेगळ्या प्रकारे चालू शकते. सगळ्या कंपन्या अशाच मागं पुढं चालत असतात. कोणाचं 2 वर्ष आहे, कोणाचं 4 वर्ष आहे, कोणती 2 वर्ष चालली ती नंतर 6 वर्ष आहे. अशी मागं पुढं ह्या कंपन्या खालीवरी ह्या चालतच असतात. म्हणून मी सेन्सेक्सच दाखवतोय तुम्हाला कसा चालतोय. तर हा 6% मायनसमध्ये आहे 2007 ते 2013 ह्या 6 वर्षात. पुढं बघा 2003 पासून जो राहिला, इथं आपण जे पाहिलं 2007 ते 2013, पण जो 2003 पासून म्हणजे जो इथून राहिलेला आहे त्यानं विकलंच नाही. इथं जरी -6% असेल तरी त्यानं विकलं नाही तर त्याचा पैसा वाढलेला आपल्याला दिसल. टोटल सेन्सेक्स वाढला 1310% इथपर्यंत. नंतर आता कोविड आलेला आहे 2020ला, तर कोविडचा तिथं डीप पुन्हा येईल. तर हे चालूच राहणार आहे. डीप येईल, वाढल, काहीतरी युद्ध होईल, कोरोना येईल, काही ना काही होणारच आहे. ते चालूच राहणार आहे. आणि आता बघा 2015 ते 2020 कोविड आल्यामुळे खाली पडला आणि पुन्हा मग रिटर्न किती मिळाले? काहीच नाही, जाग्यावर. म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये इथं जर ज्याची एंट्री असेल त्याला 5 वर्ष त्याला काहीच रिटर्न मिळाले नाहीत. पण तिथून पुढं जर गेलं तर तुम्ही बघा कोविडच्या खालच्या ह्याच्यापासून तर आत्तापर्यंत मी धरलेला आहे तर 139% सेन्सेक्स हा वर गेलेला आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या ज्या डीप आहेत ह्या डीप येणारच आहेत. मार्केट हे पडणारच आहे. इथं दिसत नाही पण इथंही भरपूर डीप आपल्याला आहेत. तर हे चालणारच आहेत. पण एकंदरीत जर पाहिलं, एकंदरीत जर आपल्याला जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की इथला जो सेन्सेक्स आहे तो हळूहळू
वरच जात आहे, फक्त मला तिथं टिकावं लागेल. तो काही खाली आलेला नाही. मध्ये मध्ये डीप येतील, ती माझी संधी राहील, तर हा वरच जाणार आहे. आता निफ्टी 50 बघू आपण. निफ्टी 50चं जर पाहिलं तर इथं बघा 1999 ते 2003 रिटर्न किती आहेत? रिटर्न काहीच नाही आहे. म्हणजे 99 ते 3 म्हणजे 4 वर्षामध्ये काहीही रिटर्न नाहीत. म्हणजे जर चुकीच्या ठिकाणी इथं एंट्री झाली असेल एखाद्याची इथं, तर तो टिकत नाही आहे, कारण त्याला काहीच रिटर्न मिळाले नाही, तर तो निघून जातो. पण आता इथं ज्यानं एंट्री केली तर त्याला कसा पैसा मिळतो बघा तुम्ही. बघा त्याचा किती पैसा झाला तुम्ही तर बघू शकता. 554% हा निफ्टी 50 वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळतंय 2003 ते 2007 ह्या 4 वर्षामध्ये. चला, म्हणजे ह्या सायकल मी तुम्हाला सांगणार आहे. हे चक्र जे चालू आहे ना, खालीवर जे चालायला ना, ते चक्र मी तुम्हाला सांगतोय की कसं खालीवरी हे चालत राहते. तर त्याच्या पुढं बघा 2007 ते 2013 रिटर्न काय आहे? काहीच नाहीत. म्हणजे 7 पासून 13 पर्यंत म्हणजे जवळपास 6 वर्षे काही रिटर्न निफ्टी 50 मध्ये दिसलं नाही, सेन्सेक्समध्येही दिसलं नाही. जवळपास दोन्ही सारखेच चालत राहतात. पुढं जर पाहिलं तर एक डीप होता, तो डीप 47% आपल्याला निफ्टी 50 मायनस झालेला दिसतोय ह्या डीपमध्ये. 2007ला जे मार्केट पडलं होतं ना त्यावेळेसचं. त्याच्या पुढं जर पाहिलं तर जे 2007ला जे मार्केट पडलं होतं त्यावेळेस जो टिकला आहे तिथंच त्यानं खरेदी केली. तर मग 2020 पर्यंत म्हणजे 2009 ते 2020 पर्यंत किती निफ्टी 50 वर गेला? 357% तो वर गेलेला आहे. पुन्हा आता इथं कोविडचा आलेला आहे, तर बघू पुढं. इथंही आता बघा तुम्ही 2021 ते 2023 ते 2023 मध्ये मार्केट काहीही चाललेलं नाही. म्हणजे निफ्टी 50 हे काहीही चाललेलं नाही. आणि कोविडच्या डीपपासून जर आतापर्यंत जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की 170% निफ्टी 50 हा वर गेलेला आहे 2020 ते 2024 पर्यंत. सांगायचं एवढंच की दीर्घकाळासाठी जर गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला आता संधी आहे की मागच्या 2-3 वर्षापासून बऱ्याच कंपन्या ह्या चाललेल्या नाहीत. आता जर एंट्री घेतली तर इथून पुढे तुमचा पैसा हा बुल रन आल्यामुळं पैसा 10-15 पट एकदमच वाढून जाईल. तर त्याच्यासाठी हे मला सांगायचं होतं की घाबरू नका की तुमचा जरी पोर्टफोलिओ मार्केट पडायला म्हणून बातमी येईल किंवा मार्केट पडेल तरी घाबरायची गरज नाही आहे. तुमचा पोर्टफोलिओ जरी मायनस दिसत असेल तरीही काही दिवसातच तुमचा पोर्टफोलिओ हा प्लसमध्ये नाही पटीमध्ये वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल. तर आजची एक बातमी बघूया. तर आज बातमी आहे की शेअर बाजारात घसरण होऊ शकते. कोण म्हणतंय? टाटा ॲसेट मॅनेजमेंटचे CIO राहुल सिंग यांनी हे सांगितलेलं आहे. का घसरण होऊ शकते? तर त्यांचं असं म्हणणं आहे की निफ्टीचा PE जो आहे ते 23च्या पुढं गेलेला आहे. पण त्याच्यानंतर तेही एक म्हणतात की 1 वर्षापूर्वी तो 21पेक्षा कमी होता, पण तथापि हे 24च्या 10 वर्षाच्या सरासरीपेक्षा कमी आहे. म्हणजे निफ्टीचा जो मीडियन PE आहे तो 24 आहे, त्याच्यापेक्षाही कमी आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मार्केट पडू शकते असं यांचं म्हणणं आहे. तर ह्या बातम्या येतील आणि जातीलही. मार्केट पडलं, माझ्या कंपन्या खाली आल्या तर मला गुंतवणुकीची संधी मिळू शकते. तर हे PEचा चार्ट आहे. तर PEचा चार्ट तुम्ही बघू शकता. PE इथं आता सध्या 23च्या इथं किती दिलेलं आहे त्यानं? 1 मिनिट. 23च्या पुढं गेलेला आहे PE. आता हा आपल्याला जो PE आहे इथं तुम्ही बघू शकता. इथं हा PE आहे आणि हा निफ्टी 50 आहे. हा जो इथं तुम्हाला दिसतंय निफ्टी हा वर आहे आणि हा ब्ल्यू लाईनमधला हा PE आहे. तर तो आता 23च्या पुढं गेलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हा मी इंडिकेटर हे तुम्हाला हे दाखवलेला आहे की तो आता सध्या इथे ऑल टाईम हायवरच मार्केट आहे. त्यामुळे ही इंडिकेटर इथंच तुम्हाला ऑल टाईम हायवर दिसत आहे. इथं PE मी दाखवला आहे. हा मीडियन PEची ही रेष आहे, ही डॉट असलेली, आणि त्याच्याजवळच हा PE आता आपला चालत आहे. तो कोविडमध्ये तर 42 पर्यंत गेला होता वर. पण एवढी काही काळजी करायची गरज नाही. मार्केट पडलं, संधी मिळाली तर आपण गुंतवणूक करू शकतो.
आता हा एक रिझल्ट आलेला आहे डिव्हिस लॅबचा. तर याचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथं बघू शकता की डिव्हिस लॅबनं नेट प्रॉफिट 17% बडा आहे असं त्यांचं म्हणणं आहे डिव्हिस लॅबचं. डिसेंबर तिमाही म्हणजे आता या क्वार्टर थ्रीचा हा रिझल्ट आहे आणि रेव्हेन्यूमध्ये 8% वाढ आपल्याला पाहायला मिळते. 17% प्रॉफिट वाढले आणि नेट प्रॉफिट रेव्हेन्यूमध्ये 8% उछाल आहे. हे असं काय या लागलं आहे आता, कारण आतापर्यंत पडत होतं, आता वाढायला लागलं. ते कसं होतं मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं डिव्हिस लॅबचे सेल्स मी इथं काढलेले आहेत. इथं 1900 करोड, 2400 करोड, 2500 करोड. त्याच्यानंतर हे सेल्स जून 2022 पासून कमी व्हायला लागले बघा. 2255 करोड, 1855, 1708, 1951 आणि 1700 म्हणजे 23पर्यंत सेल्स पडलेले आहेत. त्याच्यानंतर पुन्हा 1900, आता 1800. आता वाढले म्हणून कसं आलं माहिती आहे का? तर बघा, वाढले म्हणून कसं आलेलं आहे, तर आता जे सेल्स आहेत डिसेंबर 23चे तुम्ही इथं बघू शकता 1855 आहेत आणि मागच्या डिसेंबर 22चे जे होते 1708 होते, म्हणून हे वाढलेले आहेत. म्हणजे जे पडत आले होते खाली त्याच्यापेक्षा थोडे सेल्स जास्त झाले की ते वाढलेले म्हणून येतात आणि मग ते शेअर वर जायला लागतो. बरं, ह्याचे प्रॉफिट बघू आपण आता. ह्याचे प्रॉफिट बघा, ह्याचे प्रॉफिट बघितले तर आपल्याला लक्षात येईल की 814 करोड, 760, 1034, 1076 आणि मग इथून पडायला लागले आता 852, 615, 435. एकदम कमी आलेले आहेत मागच्या डिसेंबरला. बरोबर आहे, शेअर खाली पडत होता. नंतर थोडे वाढले 466, 492, 469, आता 489. हे जे 489 आलेले आहेत ते ह्या मागच्या क्वार्टरपेक्षा जास्त आलेले आहेत. म्हणजे पडत खाली आल्यानंतर थोडे जरी वाढले की ते मागच्यापेक्षा जास्त येतात आणि मग वाढले म्हणून असं बातमी येते आणि मग शेअर पळायला लागतो. बरं, कधी पळायला लागतो हे आपल्याला आता कळालं की वाढलेत म्हणून. चार्ट काय म्हणतो बघूया. चार्टमध्ये जर बघितलं तर चार्ट पहिलाच वर आलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की इथं त्यानं सपोर्ट घेतला आणि तिथून आता चार्ट बराच वर आलेला आहे. म्हणजे तो 2800च्या खाली गेला होता, तिथून आता तो बराच वर आला. म्हणजे ज्यावेळेस बातमी येते ना वाढले म्हणून, त्यावेळेस तो शेअर बराच वर आलेला असतो. आपण वारंवार चर्चा करत असतो की ज्याचे सपोर्ट हळूहळू वर शिफ्ट व्हायला लागलेत तर तो शेअर पुढं वर जाऊ शकतो. ह्याचे सपोर्ट बघा तुम्ही, ह्याचे सपोर्ट हळूहळू वर शिफ्ट झालेले आपल्याला इथं पाहायला मिळतात. आपण दररोज चर्चा करत असतो व्हिडिओमध्ये की असे जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तुम्ही स्पीड वाढवून व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.